अमृता, आम्हाला प्रचंड कौतुक आहे तू ह्या नाटकात आहेस. आणि जी एनर्जी तुझी या नाटकात लागली आहे ती लाजवाब आहे. म्हणजे नाटकाच्या पहिल्या सीनपासून तू जे प्रेक्षकांना धरून ठेवलंयस ती पकड शेवटपर्यंत सुटत नाही. नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या नाटक फॅक्टरीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत नव्यानं रंगभूमीवर आलेल्या ही दोस्ती तुटायची नाही ह्या नाटकाचा. नाटकाची कथा फार रंजक आहे. म्हणजे साधारण एक 50च्या आसपास असलेलं एक जोडपं, मिस्टर आणि मिसेस सदावर्ते, साधारण एक 3 दशकाहून अधिकचा काळ अगदी सुखाचा संसार केल्यानंतर घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत दोघे पोहोचतात. आता मिस्टर सदावर्ते पेशानं पत्रकार, मिसेस सदावर्ते होममेकर, पण लिखाणाची आवड असणार आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा परदेशात शिकायला, त्यामुळे गेली काही वर्ष इथे ते दोघेच. पण मिस्टर सदावर्ते सतत कामाच्या व्यापात आणि मिसेस सदावर्ते कायम मिस्टरांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे साथ देणार आहे. पण इतकं छान सगळं सुखासुखी चाललेलं असताना असं काहीतरी घडतं की ज्यामुळे ते घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचतात. आणि मग त्यांची केस येते ती अर्थातच मॅरेज काउन्सिलरकडे. आदित्य आणि सुरभी दोघेही त्या विषयातले तज्ज्ञ, म्हणजे चांगला ट्रॅक रेकॉर्ड असलेले, अगदी केसचा नीट अभ्यास करून सॉल्व्ह करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नातं वाचावं, टिकावं यासाठी धडपड करणारे. प्रोफेशनल आहेतच, पण तितके चांगल्या मनाचे सुद्धा. सो ही केस येते त्यांच्या दरबारी आणि मग केस सॉल्व्ह करताना असं काही घडत जातं की सदावर्ते थेट त्यांच्या भूतकाळात जाऊन पोहोचतात. मग आपोआप नातं उलगडत जातं, नात्यांचे पदर उलगडू लागतात. आता त्यातलं काही सगळंच प्रिय असतं असं नाही, पण दोघांमधलं खरं नातं समोर येतं. मग पुढे काय होतं? ते खरं नातं दोघांना वेगळं करतं की एकत्र ठेवतं? त्यांच्यात घटस्फोट होतो का? त्यांच्या आयुष्यावर त्या एका निर्णयाचा नेमका काय परिणाम होतो? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हे नाटक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. एका शब्दात सांगायचं झालं तर नाटक धडाकेबाज आहे. आता धडाकेबाज हा शब्द मी का वापरला तर त्याची गंमत त्या नाटकात आहे, त्यामुळे नाटक पाहिल्यावरच तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. नाटकाचं नेपथ्य सुरेख झालेलं आहे, जे नीरज शिरवईकर यांनी केलेलं आहे. म्हणजे रंगसंगती अगदी अप्रतिम जमून आलेली आहे. आणि विशेषतः नाटकात जेव्हा केव्हा नेपथ्य बदल होत जातो ना, तेव्हा प्रसंगानुरूप उभं केलेलं नेपथ्य विशेष डिटेलिंगसह केलेलं आहे आणि ते फार मला आवडलं. नाटकाचं संगीत नीरज सुमित यांनी केलं असून ते फ्रेश झालेलं आहे. म्हणजे नाटकाला कायम असं ताजंतवानं ठेवण्यात ते यशस्वी ठरतं. अगदी गंभीर प्रसंगांनाही ते फार ओढून ताणून फार गंभीर न ठेवता तितक्यापुरतं मर्यादित ठेवून ते प्रेक्षकांना पुन्हा त्यातनं बाहेर काढत नाटकाच्या मूळ फ्रेश जॉनरकडे आणतं. नाटकाचं लेखन ओंकार गोखले यांनी केलं असून ते कमाल झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक वयाचा प्रेक्षक तितक्याच आवडीने ते बघू शकेल असा विषय, असे संवादही आणि डायलॉगची रिलेटेबिलिटी यामुळे नाटक स्क्रिप्टमध्ये जिंकून घेतं. दिग्दर्शन सूरज पारसनीस यांनी केलं असून त्यांनी सुद्धा तसा नाजूक विषय पण तो तितक्याच नजाकतीनं हाताळलेला आहे. म्हणजे सगळ्या पात्रांना, एकूण एक पात्रांना त्यांची त्यांची स्पेस त्यांनी ठेवली आहे. हे विशेष म्हणजे कुठलीही एकच पात्र नको तितकं हायलाईट होऊन इतरांची गरज संपवतं असं होत नाही. आणि हे कसं अलीकडच्या काळात फार कमी दिग्दर्शकांना जमतं. अर्थात याचं क्रेडिट लेखकाला सुद्धा आहेच, त्यामुळे या दोघांचंही विशेष कौतुक. अभिनयाच्या बाबतीत नाटकानं मास्टर स्ट्रोक लगावलेला आहे. म्हणजे एव्हरग्रीन सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित यांची जोडी अनेक वर्षांनी नाटकात प्रेक्षकांना पाहता आली आणि अर्थात ती प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरते. दोघांचा ऑनस्टेज प्रेझेन्स प्रेक्षकांना कमालीचा सुखावतो. म्हणजे असं हळूवार उलगडत जाणारं प्रेम असो किंवा मग विरहातली तरलता, दोघांनी अगदी सशक्तपणे साकारलेली आहे. आदित्य आणि सुरभीच्या भूमिकेत असणाऱ्या शुभंकर आणि अमृता यांनी नाटकात मजा आणलेली आहे. म्हणजे अगदी पहिल्या सीनपासनं ते प्रेक्षकांना बांधून ठेवतात आणि त्यात त्यांच्याही नात्याची किनार हळुवारपणे पूर्ण नाटकभर अधूनमधून डोकावत जाते. आणि त्यात त्यांना एकाच नाटकात प्रसंगानुरूप वेगवेगळ्या भूमिका वठवण्याची संधी मिळाली आहे आणि अर्थात त्यांनी त्या संधीचं सोनं सुद्धा केलेलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या दोघांची जोडी सुद्धा रिअल लाईफमध्ये कपल आहे. त्यामुळे हे नाटक म्हणजे एकंदरीतच जोडीचा मामला आहे असं म्हणावं लागेल.
आता तुम्हाला वाटलं असेल की एपिसोडच्या सुरुवातीला चुकून एडिटिंग गणलं वगैरे की काय, म्हणजे सुरुवात कशी काय काहीच ओपनिंग वगैरे न करता डायरेक्ट कलाकारांच्या कौतुकानं झाली. तर ते काही चुकलेलं नाहीये, ते मुद्दामच केलेलं आहे. कारण हा कलाकार खास आहे. अमृता बने जी ह्या नाटकात सुरभीची भूमिका साकारते, ती आमची खास मैत्रीण तर आहेच, पण सोबतच आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सना माहिती आहे तिची ओळख करून द्यायची काही वेगळी गरज नाही. ती आपल्या सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनची प्रेझेंटर आहे. म्हणजे तिचे अनेक बुक रिव्ह्यूज आपल्या माध्यमातून आपण पाहिले असतील. इतरही तिने शोज केलेले आहेत सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनचे. त्यामुळे तिचं ह्या नाटकात असणं आमच्यासाठी खूप खास आहे. आणि खास तिच्यासाठी म्हणून, आपलं माणूस म्हणून सगळ्यात आधी एपिसोड सुरू केला तो आपण तिच्या नावानं. त्यामुळे अमृता, आम्हाला खरंच खरंच तुझा खूप खूप अभिमान आहे. तर प्रेक्षक हो, सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन या नाटकाला देते 5 पैकी 4 स्टार्स. लवकरच भेटू नव्या नाटकाच्या रिव्ह्यूजसह. तोवर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन.